नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 10वीत उत्तम गुण मिळाले, पहिल्या यादीतच मनाजोगे महाविद्यालय मिळाले, मात्र केवळ अपार आयडी नसल्याने महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्याच्या घटना गेल्या 2 दिवसात मुंबईसह राज्यभरात समोर आल्या। विशेष म्हणजे सीबीएसई, आयसीएसई, आयबी या बोर्डांच्या विद्यार्थ्यांबाबत या समस्या येत होत्या। महाविद्यालयांनी प्रवेश नाकारल्यावर हतबल झालेल्या या विद्यार्थ्यांनी शिक्षण संचालनालयाकडे धाव घेतली। त्यानंतर अपार आयडी विना महाविद्यालयांनी प्रवेश द्यावे व नंतर आयडी तयार करावे अशा सूचना आता संचालनालयाने दिल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने आता उच्च शिक्षणात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट तयार केले आहे। त्यासाठी शालेय पातळीवर ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अर्थात अपार आयडी तयार करणे आवश्यक असते। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा आयडी परीक्षेसाठी आवश्यक असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावे एक आयडी तयार झालाय। पण सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांच्या शाळांमधील काही विद्यार्थ्यांकडे तो नसल्याने त्यांची अडचण झाली। त्यातीलच एक विद्यार्थिनी म्हणजे रिया। ठाण्याच्या सिंघानिया शाळेतून 10वी उत्तीर्ण झालेल्या रिया नावाच्या मुलीला 96% मिळाले। माटुंग येथील वाणिज्य शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाविद्यालयात पहिल्या यादीत प्रथम प्राधान्यक्रमाने तिला प्रवेश मिळाला। तो निश्चित करण्यासाठी रिया गेली असता तिचा अपार आयडी नसल्याने महाविद्यालयाने प्रवेश नाकारला। हा आयडी शाळेत तयार होणे अपेक्षित असते, तो नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसते, असे या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितलं। रिया सारख्या इतर विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसलाय। त्यापैकी काहींनी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातील मदत कक्षालाही धाव घेतली। ही अडचण लक्षात घेत माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी सर्व संबंधितांची तातडीची बैठक घेतली। अपार आयडी तयार करण्यासाठी जेमतेम तासभर लागतो, त्यामुळे विद्यार्थी तो शाळेतून तातडीने तयार करू शकतात। मात्र एखाद्या विद्यार्थ्याकडे आयडी नसेल आणि त्याला पहिल्या यादीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळाला असेल तर अपार आयडीची अट आम्ही काढून टाकण्याची सूचना महाविद्यालयांना देत आहोत, असं डॉक्टर पालकर यांनी सांगितलंय।